आज मी इथे चटणी बनवलेली आहे, जी चटणी तुम्ही फ्रीजच्या बाहेर 3-4 महिने आरामात टिकवून ठेवू शकता, ज्याच्याने तुमची हेअर, स्किन, हेल्थ अगदी छान राहते, व्यवस्थित राहते आणि या चटणीचा रोजच्या जेवणात तुम्ही समावेशसुद्धा करू शकता. तर ही चटणी कशी बनवलेली आहे आणि कुठल्या वस्तूंपासून बनवलेली आहे ते आपण समोर व्हिडिओत बघूच. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. इथे बघा गॅसवर मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे. असं म्हणतात शक्यतो लोखंडाची भांडे किंवा मातीचेच भांडे आपण वापरले पाहिजे. तर मी इथे जेवढं जमेल तेवढं मी लोखंडाचा वापर करते किंवा मातीची भांड्यांचा वापर करते. तर मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे. त्यात लसूण घालून घेतलं आहे. लसूण मी साली सकट घातलेला आहे आणि याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून लसूण आतपर्यंत व्यवस्थित असं शिजून जाणार. तर याला परतत राहायचं, कारण की एका ठिकाणी सोडून दिलं तर खालचे जळेल आणि वरचे शिजणारसुद्धा नाहीत. तर याला फिरवत राहायचं, सतत भाजत राहायचं. तर याला छान बघा डागं लागली आहेत, म्हणजे हे शिजत आलेले आहे, म्हणजे आपले भाजले झाले आहेत. तर याला मी आता एखाद्या प्लेटमध्ये काढून घेते, जेणेकरून ते थंड होणार. तर व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. तर हे लसूण साली सकटच घ्यायचे आहे. आधी साली सकट घ्यायचे, म्हणजे त्यात जर काही कचरा असेल किंवा खराब असेल ते आधी काढून घ्यायचं. तर आता मी भाजून झालेले आहेत, लसूण काढून घेतले. त्याच कढईत मी लाल मिरच्यासुद्धा भाजून घेते. लाल मिरच्या भाजताना घराची सगळी दारं उघडून घ्यायची, नाहीतर खेस पूर्ण घरभर पसरते. आणि जर तुमचं घर खूप मोठं असेल किंवा एक्झॉस्ट फॅन वगैरे असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आता माझ्याकडे इकडे छोटंसंच घर आहे, माझी छोटीशी किचन आहे, त्यामुळं मला आधी सगळे दारं खिडक्या सगळी उघडे करून घ्यावं लागतात म्हणून. तर आता मिरचीसुद्धा भाजून झालेली आहे, तीसुद्धा मी त्या लसणाच्या ह्याच्यात काढून घेते. आपल्याला मिरची एकदम काळी करायची नाही आहे, थोडीशीच हलकी भाजायची आहे. काळी जर केली तर ती कडवट लागते. तर इथे मिरची पण भाजून झालेली आहे. आता मिरची पण मी काढून घेतलेली आहे. तुम्ही मिरचीऐवजी लाल तिखटसुद्धा घेऊ शकता. तर ते सरळ आपण जेव्हा मिक्सरमध्ये चटणी वाटतो त्यावेळेस तुम्ही ते वापरायची. तर इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी जवस. तर ही जवसाची चटणी आहे, जी 3-4 महिने टिकते आणि आपण वर्षहीभर खाऊ शकतो. जर प्रमाणात खाल्लं तर याच्याने आपल्या शरीरात उष्णता वाढत नाही, उलटा आपल्या शरीराला खूप फायदे होतात, स्किनला फायदे होतात, हेअर्सला फायदे होतात. तर जवसाची चटणी खूप छान लागते, चवीला तर खूपच छान लागते. तर इथे मी जवस हलकं मंद आचेवर भाजून घेते आहे. थोडं थोडं ते तडतडायला लागते, पण एकदम जास्त जेव्हा तडतडायला लागते म्हणजे पॉपकॉर्न फुटल्यासारखे, त्यावेळेला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि सतत फिरवत राहायचं, नाहीतर खालचे जळतात आणि वरचे तसेच राहतात. तर जवससुद्धा छान भाजून झाले आहेत, ते सुद्धा मी काढून घेतले. सर्व मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतले आहेत. अगदी गार होऊ द्यायचं, नंतरच वाटायची. त्यानंतर यात मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मी आधी सांगितलं मिरचीऐवजी तुम्ही तिखट वापरू शकता. तर ही 15 दिवस टिकणारी आहे, कारण की यात लसूण आहे. जर तुम्हाला 3-4 महिने टिकवायची असेल तर लसूण घालायचा नाही. जवस, मिरची आणि मीठच घालून याला वाटून घ्यायचं. तर हे वाटून झालेली आहे. याला आता एका जारमध्ये मी भरून ठेवते आहे आणि ही आरामात माझी 15 दिवस टिकते. अगदी मुलंसुद्धा छान आवडीने खातात. तर इथे जारमध्ये मी भरून ठेवलेली आहे आणि रोजच्या जेवणात त्याचा समावेश करते. तर तुम्हीसुद्धा असाच रोजच्या जेवणात या चटणीचा वापर करा आणि तुमची हेअर, हेल्थ आणि स्किन खूप छान ठेवा. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.